आता तुम्ही जसं म्हणले की तुमचा जन्म झाला औंधमध्ये, बरोबर ना? मग आई बाबा काय काम करायचे तेव्हा त्या काळी? आय- वडील आई घरीच होती, वडील कामाला होते फॅक्टरीला हम्म, आणि मी काय घरीच होतो. वडील फॅक्टरीला होते, अम्युनिशन फॅक्टरीला. हम्म, ते आवड म्हणूनच कामाला यायचे तिथे, पाय 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 वगैरे हम्म. इथे. ॲनिमेशन फॅक्टर रेंजिलला. रे हम्म, या खडकीला यायचं काय रेंजीला. हम्म, आम्ही 63 सोडल्यानंतर मग वडील आम्ही सगळे इथंच राहायला रेंजील मध्ये राहिलो. हम्म, औरंगाबाद सोडल्यानंतर 63 नंतर रेंजीला राहिलो. तर रेंजीला राहिल्यानंतर आमचे काही जुने लोक होते, ते आम्ही ते धुळवड धुळचं नाही का रंग वगैरे हा 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 खेळायचे. तर त्यांनी पाहिलं, पण त्यांनी आम्हाला विरोध केला, अरे असं काय करू नका नाही का, तुम्ही समाजात राहा, हे करा, राहा नाही का हम्म. समाजात. मग त्यांच्यामुळं आम्ही एका संघात सामील झालो. त्या संघाचं नाव होतं शुद्धोधन संघ. त्या संघाचं काय काम असायचं? हा, त्या संघात म्हणजे लोक दर दर आठवड्याला एकत्र, त्यावेळेस काय बिहार वगैरे नव्हते, बरोबर वंदना चालायची. त्यावेळेस लाईट नव्हते, काय नव्हते. तिथे कंदील घेऊन जायचं. तिथं प्रत्येक घरी आहे ना, म्हणजे जायचं, हे आज तुमच्या घरी, उद्या दुसऱ्या तिसऱ्या, असं बरोबर वंदना चालायची रेंजिलमध्ये. अच्छा, मग म्हणजे असं तेव्हा असं म्हणायचे बाबा आता आपण बुद्ध झालो, हा ते हिंदूचे सण साजरे करू नका, हा. धूळ वगैरे, आपण तो बुद्धाच्या हा. मार्गाने या. आता प्रत्येक म्हणजे आता आमचा संघ झाला, हा, तर संघ म्हणजे लेडीज जण सगळं, आणि त्यांचा वार ठरलेला असतो. शनिवारी वंदना घ्यायची, सर्व शनिवारी एकत्र यायचे. हा, मग काय असं वर्गणी वगैरे काय काढायची, काय जयंती असो, काय कुठला कार्यक्रम असतो, ती वर्गणी काढायची. तर आम्हाला शिकवायला तेच जुने लोक असं वंदना शिकवायचे काय, पण कसं म्हणजे असं पाहिजे तसं हे नव्हतं. आता त्यावेळेस काय होतं, बुद्धायन धम्मा, एक 63-62ची गोष्ट सांगतो. तर बुद्धायन धम्मा इंग्रजीमध्ये होता. तर इंग्रजी मध्ये असताना आता त्याचं, तर एक एक त्रिकोणी गार्डन आहे तिथं, ती कुठं रेंजिलमध्ये त्रिकोणी गार्डन होतं. तिथे एक मर्याचं देऊळ होतं, आणि तिथं पुजारी होता आपला दगडू लोणे, आमचा मित्र, त्याचे वडील होते. आणि त्यामुळे ती जागा आपल्याला वापरायला सापडली. मग तिथे काय करायचे, आपले सगळे रेंजिल मधून वंदना घ्यायची. तर बिहारच असं कुठं हेच नव्हतं ना. मग चिखलवाडी, दापोडी, बोपोडी, औंधगाव, तिथं त्या ऐकायला यायचे. कारण त्या बुद्धा धम्माचं इंग्रजी असल्यामुळे त्याचं ते ट्रान्सलेट करणारे माणसं होते. होते का तेवढे माणसं? हा, यायचे ना भरपूर. सकाळचे यायचे सगळे, चिखलवाडी जवळ, औंध रोड जवळ. तो कार्यक्रम दर रविवारी का? दर रविवारी. फक्त ते हे करणार, बुद्धा धम्माचं वाचन करणार, त्याचं तुम्हाला ते मराठी सांगणार, असं होतं. ते ऐकण्यासाठी सगळे ते तिथे यायचे रविवारी. मग असं किती दिवस चालायचंय? ते प्रत्येक हे काय, जोपर्यंत हे आहे ना, पाऊस पडत, तोपर्यंत ते म्हणजे दर आठवड्याला. आठवड्याला. असं करता करता मग त्यांनी सुचवलं की आपल्याला कुठेतरी हे पाहिजे, विहार वगैरे, विहारासाठी नाही का जागा. मग त्यांनी काय केलं, सगळे मिळून जाऊन हे झाले बाबा की आपण खडकी कॅन्टोन्मेंटच्या समोर एक जागा होती, तिथे एक बंगला आणि विहीर. आता ते पण अजून आहे. तर ते काय तर वाटतं, त्याचं काय किंमत काय तर 16,000 काय तर सांगितले होते. तर ते म्हणले आपण ती जागा तिथं घेऊया आणि तिथं विहार बांधूया. पण रेंजल मध्ये एक शिर्के कंपनी होते, त्यांनी ते रेंजलची घरं बांधली. सेपरस, त्या घरांची ना सेपरस घरं, सेपरसची घरं बांधली. तर शिर्के काय म्हणला, बाबा मी तुम्हाला विहार बांधून देतो रेंजल मध्ये, पण माझ्या आईचं नाव टाका विहाराला. हा, विहाराला. आता टाकायला पाहिजे होतं ना, तर आपण काय करत नाही. तर तो करतो, त्याला फक्त त्याचं काय बनव, माझ्या आईचं नाव बरोबर आहे त्याचं नाही का, विहार बांधून माझ्या आईचं नाव टाकत. मग हे लोकांनी काय केलं, मग ते जागा पाहिली. आता जागा ते 16,000 भरलं, निवडणुकीच काय जवळ होते त्यावेळेस 16,000. 63-64ची गोष्ट, खूप मोठी होती ती रक्कम. रक्कम होती ती जमा करायची. आता जमा मग तिथे एक शाळा आहे, तर तिथे शाळेमध्ये मग ते त्यांनी हे केलं, प्रोग्राम घेतले. मग ते प्रोग्राम असं कापड लावून वगैरे नाही, कानात बांधून वगैरे ते. मग ते ह्याचे नाही
तमाशा वगैरे थिएटर असे असे प्रोग्राम करून लोकांचे असे पैसे जमा करत करत गेले. पण ते जास्त काय टिकले नाही ते. हम्म. आपसत नाही का ते पैसा आले की माणसाला ते हा, हा. दुर्गंधी सुचते. हा. ते तसं राहिले. मग बिहार कुठे नव्हते. मग काय केलं, एक क्लब होता क्लब. हम्म. क्लबचा ओरंडा घेतला हम्म. आणि मग तिथून मग ते सायकलीवर आम्ही काय करायचो, सायकलीवर सतरंजी त्यावेळेस मूर्त्या बिर्त्या नव्हत्या. एक हा. मूर्ती भेटली होती तेवढी हा, हा. मातीची नाही का ते हा. प्लास्टर. ती मूर्ती, फोटो, सतरंजी, फळामध्ये लिहायला हा. वगैरे हा. हा. ते घेऊन सायकलवर घेऊन त्या क्लब मध्ये यायचं. रेजिलमध्ये क्लब आहे. हम्म. मग तिथे थाई भिक्षुक यायला सुरुवात झाली. हम्म. मग ते त्यांनी वंदनाला सुरुवात केली, वंदना शिकवायला. थाई भिक्खू ते कुठून आले? ते पुणे विद्यापीठमध्ये होते ना अच्छा, शिकायला. शिकायला होते. हा. मग ते इकडे आले ते हा. नाही का. हम्म. मग इकडे वंदना सुरू केली बघ. हम्म. मग ते लोक आम्हाला वंदना शिकवायची, कसं बसायचं, हम्म. वंदनेला काय करायचं, हा. वंदना कशी वाढायची, हम्म. ते मांडणी कशी करायची. तर त्यांनी सांगितलं भगवान बुद्ध वर, हं? हा. मग खाली बाबासाहेब, हं? खाली हा. बाबासाहेब ठेवा, भगवान बुद्ध वर, म्हणजे नाही का, बाबासाहेबांचे गुरु भगवान बुद्ध. हम्म. मग तशी ती मांडणी करायची. बरं मेणबत्त्या किती लावायच्या, अगरबत्त्या किती लावायच्या, हे त्यावेळेस ते त्यांनी त्या स्थायी भिक्षुनीवर शिकवलं. तेव्हापासून लोकांना असल्या अशी वंदना भरायला सुरुवात झाली. हम्म. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 1970 साली अं, साई थाई असोसिएशन नाही का त्यांची हा. संघटना हा. हा. आणि रेल्वे रहिवासी सभा हम्म. मिळून श्रामणी म्हणजे श्रामणी शिबिर भरवलं. सामनेर शिबिर. 1970 साली बर. ते आयदा आश्रम मध्ये हा. जवळजवळ 30-40 लोक होते. हम्म. आणि त्यावेळेस मग त्यावेळेस श्रावणी शिबिर झाले. त्यावेळेस काय होतं, टंचाई म्हणजे थोडीशी जाणवली जरा थोडस नाही का. टंचाई. लोकांना एवढ्या लोकांना द्यायचं जेवायला. मग हा. काही काही थोडेसे कमी झाले. हा. 30-40 श्रावणी राहिले, हम्म. लहान मुलं मोठी माणसं वगैरे. हम्म. आणि मग ते त्यावेळेस आता तुमच्याकडे कार्यक्रम असेल हम्म. तर मग तुम्ही बस करायची, हम्म. पायी नाही, हा. बस करून आता पीएमटी किंवा एसटी, हो. पीएमटी बस करायची. मग तुमच्या घरी तुम्ही नेणार, हा. जेव्हा तुम्ही भोजनदार देणार. हा. मग काही लोक तिथं प्रवचन तुम्हाला देणार. हम्म. तिथून मग ते परत तुम्ही आणून या आईला आश्रमामध्ये हा. सोडायचं. अशा पद्धतीने बर. सुरू झालं. हा. पण थायलंडच्या लोकांनी खूप परिश्रम घेतले. हम्म. त्यावेळेस आम्हाला चिवर कमी पडलं. त्यांनी ते विमानाने चिवर आले, 80 चिवर आणले त्यावेळेस. बर. 1970 साली विमानाने आणले 80 चिवर त्यावेळेस आणले होते. मग तुम्ही श्रामनेर झाले होते साबळे झालं होतं. किती दिवस? ते 15 दिवस असतात ना, हा. 15 हा. 5 दिवसाचा पिरियड होता तो. हा. त्याशिवाय नाही वगैरे. हा. तर त्यावेळेस 15 दिवसा पिरियड मध्ये आम्ही 40 लोक झालो श्रावण. हम्म. आणि तिथून पुढे मग रेंजीराव सभा, हम्म. मग कुणाचं लग्न असले हा. मग मग पाठवायचे श्रावण नाही का. हम्म. होय लग्न झाले, लग्न खूप असायचे ना. हा. हा. रेंजीर बांधलं खूप सारखे लग्न. मग काही लोकांना 2-2, 3-3 लोकांना बाबा तू ह्या सांगत जा, तू त्या सांगत जा, एक वेळ असलं. अशा पद्धतीने कार्यक्रम ते धार्मिक कार्यक्रम पार. आता आमचा संघ होता तर थोडेच लोक होते पण एकनिष्ठ होते. वंदना संघाचं नाव सांगा, काय होतं संघ? शुद्धोधन संघ, शुद्धोधन संघ. माता रमाई महिला मंडळ. बर. हा. हा. आणि कसं आमच्याकडे एक अध्यक्षबाई होती, ती अशिक्षित होती, तोंडणबाई शिंदे. हा. हा. पण तिला सगळ्या वंदना यायच्या. हा. अशिक्षित होती. हा अशिक्षित, पण पण ते म्हणायचे ना हा. आम्ही. हा. हा. पण ते पाठांतर करून घ्यायचं त्यांच्याकडे, वंदना म्हणूनच घ्यायचं ते. हा. असे आधी मग ते बोलायला आम्हाला बोलता नव्हते. हा. मग ते उठवायचे आम्हाला, हे तुम्ही बोला, हे बोला. हा. पहिल्या सुरुवातीला हे झाले हा. नाही का, हा. म्हणजे बोलतात. मग अशा पद्धतीने म्हणजे आमचे जुने लोकांनी आम्हाला बोलायला शिकवलं वगैरे, वंदना वगैरे. मग तेव्हा बरं राहायला घरदार कशी होती मग, चांगली ते होती का? चाळी सरकारी चाळी? क्वार्टर. सरकारी क्वार्टर होती. हा सरकारी क्वार्टर. तिथं फक्त आपलीच लोक होती का दुसऱ्या जातीची पण लोक राहायची? इतर लोक पण, इतर लोक? हा इतर मग तिथं काय मदारसी असं होते, मुसलमान. जातीपातीचा सामना व्हायचा का, जातपात मानायची का? नाही त्यावेळेस कसं वाद काय असायचा, मद्राशा आणि आपल्या लोकांचा. असं. हा. ते काय होते, लग्न कार्य असले की ते त्रास द्यायचा आपल्या लोकांना. त्रास म्हणजे हा. कसा? म्हणजे लग्न असले कुठं म्हणजे ते हे काय
म्हणजे त्रास म्हणजे काय म्हणजे आले म्हणजे काय शिवाय दारू पिऊ द्यायचे ना आपल्या हा, लोकांना हा. त्रास द्यायचे ते. हा, हा. मग आपली संघटना निर्माण झाली. हा, एक मदरशाची संघटना हा. आणि एक नेतर समाजाची संघटना. हा, हं? हा. ते ग्रुप एक ती स्वतंत्रच असायची ताळेबिळे नेतर समाजाची हा, आणि मदरशाची मिक्स असायची. हा. मदरशी संघटना मग आपली संघटना. मग आपल्याकडे असे चांगले लोक होते बिल्डर गँग हा, हा, वगैरे. हा. तर ती संघटना निर्माण झाली आपल्याकडे. असं. त्यामुळे बघा आपलं वर्चस्व जरा हे झालं बघ. हा, हा. आपल्याकडे ताकद आली ना. हा, हा. तर ते लोक त्रास द्यायचे कमी झाले. हम्म, हम्म. नाहीतर लेकरं लय त्रास द्यायचे. लग्न असलं तर काहीतरी करून जाईल. हा. लग्न असं लग्न कुठे व्हायचं दारामध्येच व्हायचे ना. हो, हो. मांडू बिंडू हा. टाकायचं. तर इथपर्यंत म्हणजे ते 70 पर्यंत. त्याच्यानंतर आम्ही त्या त्या पिरियड मध्ये काशीराम साहेबांना हे केलं होतं 64-65 दरम्यान. आले होते का तिथं तुमच्या इथं? काशीराम साहेब फॅक्टरीला होते आणि त्याला काढलं होतं त्यावेळेस देना भाना वगैरे नाही का हा, त्या बरोबर. सुट्टीवरून. खडकी फॅक्टरीला होते ते हा, हा. कामाला, ऐकलेलं आहे मी. तर त्यावेळेस आपल्या रिजल मधून हा. सर्व लोकांनी मोर्चा काढला होता. काशीराम साहेबाला का काढलं होतं बरं? ते सुट्टीमुळं हा, ते काय आहे आपल्या ज्या सुट्ट्या होत्या ना हा, ते बाबासाहेबांच्या बुद्ध जयंती त्यांनी दुसऱ्या ह्याच्यात मर्ज केल्या होत्या त्या सुट्ट्या. हा. हा? हम्म. आपल्या सुट्ट्या नव्हत्या त्या सुट्ट्या आपल्या सुट्ट्या न देता त्यांनी दुसरीकडे मर्ज केल्या त्याच्यात वाद निर्माण झाला होता. बरं, आता एक सांगा, तुम्ही तुम्ही फॅक्टरीत कामाला होते, मग काशीराम साहेब तुमच्या बरोबर कामाला होते का तुमच्या नाही वरच्या नाही पोस्टला होते? नंतर मी 79 साली लागलो. अच्छा, तुम्ही 79 ला. काशीराम साहेब आदूर होते. तुमच्या वडिलाच्या काळात होते? 64-65 हा. वडील आणि ते एकाच होते. हा. वडील ज्या शिक्षेला होते ना त्या शिक्षेला काशीराम साहेब होते. मग तुमच्या वडिलाबरोबर त्यांनी काम केलेलं आहे? नाही वडिलाला एवढं हे माहिती वडील अशिक्षित होते ना हा, पण हा. त्यांच्या शिक्षेला साहेब होते. असं. हा. मग साहेबांना समजा वडिलांनी पाहिलेले जवळून. त्यांनी पाहिलं पण ते एवढं माहित नव्हते त्यांना हा, हा. त्यावेळेस. असं साहेब चळवळ. नंतर आहे ना का त्याला हा. कामावर काढल्यानंतर ते नाही का त्याच्यानंतर साहेब हे झाले म्हणजे हा, नंतर 64 चळवळी झाली. 65 नंतर बरोबर, बरोबर. 64 65 नंतर हे झाले ते मोर्चा काढला ते सांगा आता. मोर्चा काढला. हा. सर्व रेजिन मधून याची फॅक्टरीच्या गेटवर काढला ते हा. तिथं त्यांचं ऑफिस होतं तिथं सर्वांनी मोर्चा द्यायला त्यावेळेस मोर्चा द्यायला. म्हणजे त्यांना हे करण्यासाठी नाही का ते हा. सपोर्ट करण्यासाठी लोकांनी हे केलंय. मग परत घेतलं होतं कामावर त्यांना? त्यांना कामावर घेतलं होतं पण साहेब नाही गेले. हा, देना भाना या लोकांनी सर्वांना कामाला घेतलं होतं. हा. साहेब नाही गेले रे कामाला. साहेबनी सोडलं तर सोडलं पण इथं मग आरपीआयचं काम करायला सुरुवात झाली हा, हा, पण इथे काय प्रतिसाद पाहिजे तसं भेटला नाही. हा, 1970 साली काँग्रेस आपली युती झाली ना हा. 70-71 साली काँग्रेस गाडगे बरोबर. महाराज हा? गाडगे महाराज गाडगे महाराज. गाडगे महाराज पुण्यात गाडगे महाराजचं मठ आहे ना ते हा. तर तिथं आरपीआय आणि काँग्रेसची युती झाली हम्म. आणि मग त्याच्यात काय आपल्याला काही ते एकच जागा दिली खासदार पंढरपूरचे खासदार नाही का ते हम्म. दासाहेब बायकर हे आले आणि बाकी पण त्याचा एक फायदा काय झाला त्यावेळेस बौद्धांना महाराष्ट्रात बौद्धांना सवलती मिळाल्या त्यावेळेस हा. केंद्रात नाही केंद्रात महाराष्ट्र. 14 वर्ष लागले ते सवलती मिळायला. इथं महाराष्ट्रात त्याच्यामुळं युतीमुळं हा. एकच फायदा झाला की महाराष्ट्रातल्या नवबौद्धांना सवलती मिळाल्या. कारण कुठे केंद्रात, महाराष्ट्रात महाराष्ट्रात केंद्रात केंद्रात 1990 ला काहीतरी लागू झालं ना नंतर. केंद्रात नंतर झालं हा. 14 वर्षानंतर ते इंदिरा गांधी होते तेव्हा. हा, हा. हा हा. इंदिरा गांधी ते लोक नाही दिलं त्यांनी 14 वर्ष लागले. आता आपण इथपर्यंत आलो ना 70 हा. 74 पर्यंत राहिलो रे हम्म, जिल्हा. हम्म. परत कसं 2च गट होते त्यावेळेस गटबीट काय भानगड होती. हा, दादासाहेब गायकवाड गट हा, बीसी कांबळे गट पण कत्तर वैरी. हा, आता तुम्ही समजा कांबळे गटाचा आहे मी गायकवाड गटाचा आहे हा. मी सुईरपत तुमच्याकडे घेऊन गेलो तर तुम्ही पहिला प्रश्न काय विचारणार तुम्ही कुठल्या गटाचा आहे काय विचारणार कोणत्या गटात? कोणत्या गटात एवढी कट्टरता होती का? हा एवढी कट्टर. हा. तुम्ही जर कांबळे गटाचा असेल हम्म. आणि मी कांबळ्यात तर सोयीरपूर होणार हा. तुम्ही गायकवाड गटात असाल मी गायकवाड गटात तर सोयीरपूर नव्हतो पहिलं तर बाकी काय विचार गाव बी नाही पहिलं विचारणार काय तुम्ही कुठल्या गटाचं हम्म. सुरू होता. हा. तुम्ही सोयीरपूर घेऊन गेला सध्या तुम्ही कांबळे मग तुम्ही मला विचार कुठल्या गटाचं आणि मी हे- गायकवाड साहेब
पण हे फक्त पुण्यातच चालत असेल ना, तिकडे बाहेर साईड तर नसेल महाराष्ट्रात. महाराष्ट्रात पण जिथे जिथे गट होते ना हा हा तिथे असं. आणि बीसीचे लोक कट्टर होते एकदम. हा कारण बीसीचं म्हणजे बीसीचे 4 ग्रह होते ना बीसी हा. हुशार नाही का अभ्यास वगैरे हुशार. पण दादासाहेब गायकवाड पण हुशारच होते की. हा हुशार हा पण हुशार होता पण या याच्यातले लोक आहे ना जरा थोडस हा, दादासाहेब गायकवाडचं ताकद होती आरपीआयची ताकद होती. ताकद होती कारण फार ते ताकद होती. निवडून पण आले होते ना. नाही नाही आपल्याच बोलणारे लोक फार हुशार होते. हम्म. एकाचड एक बोलणारे हम्म. दादासाहेब गायकवाड, अं, बाजीराव कांबळे, रुपवते साहेब, गवई साहेब, हम्म. असे बरेच लोक होते आणि रासवाळे हा, रासवाळेचे एकदम होतं तब्येत बिब्येत डिळी टोपी वगैरे हा. म्हणजे तो तर आता बघा आम्ही एक एक आंदोलन केलं हे पानशेतचं हम्म. एका डोजे गावाला हम्म. डोजे गावाला ते पानशेत धरणातील लोक आजूबाजूचे हम्म. त्यांच्यासाठी मेळावा घ्यायचा डोजे गावाला आंब्याच्या झाडाखाली वगैरे सगळे आले होते. हम्म. त्यांचा प्रश्न नाही का ते गाव त्यांच्या धरणात गावं गेले मग हम्म. त्यांना राहायचं नाही का ते हम्म. मग तिथे त्यांचा प्रश्न सोडवला कुठं कुठं डोजे गावात आंब्याच्या झाडाखाली मेळावा तिथे ते हा, केला. हा. आणि तुम्हाला एक सांगतो एक महत्वाची गोष्ट ही की त्यावेळेस आम्ही इथं होतो बावधाला त्यावेळेस हा, हा. 74-72 गोष्ट सांगतो. हम्म. आपले गाणे नव्हते लावत काय नव्हते लावत. गाणे हा. रेडिओवर हा गाणे रेडिओ. बिलकुल कधीच नव्हते लावत. हा, बाबासाहेबांची जयंती असली हा. कधी लाव बुद्धाची असली नाही आपले गाणेच नव्हते लावत हो हो कारण सगळे सत्ता त्यांच्या हातात होते हो ना हो काय. बरोबर. मग त्यावेळेस मग डायरेक्टर भोसले आला त्यावेळेस आकाशवाणी केंद्र हा पुण्यात. हा हा. आणि उपमहापौर थर पाडळ होते. बर. डायरेक्टर भोसले आकाशवाणी केंद्र हा. थर पाडळे हे हे महानगरपालिकेत उपमहापौर होता हम्म. कॉर्पोरेशनचा. हम्म. त्यावेळेस ते आणि तो काँग्रेसच्या ह्याच्यामुळे असं ताकद निर्माण झाली ना ते हा हा नाही का. हा. मग म्हणलं आता आपण ते हे करूया काय आपले मग उपोषणाला बसलो आम्ही बाबासाहेबांचे गाणे लावण्यासाठी. हा. कुठं उपोषण रासाळे होता आमचा संघ होता आपल्या आमचा कुठे बसले होते उपोषणाला. शिमला आमच्या समोर आकाशवाणी मध्ये आकाशाने इथे समोर शिमला आमचं बस स्टॉप हा तिथे बसलो होतो. हा त्याच्यानंतर इकडे आलो हा म्हणले उपोषण धरायचं धरलं ना उपोषण. हा उपोषण तुम्हाला माहिती आहे हा उपोषण वगैरे रासाळ वगैरे हार प्यायचे होते ते. हा मग मला म्हणजे असं आपल्याला लोक पाहिजे आता काय करायचं बा आमचा संघ आहे ना सुजाता महिला मंडळ हा हा इतकी जास्त आहे ना हा. तर सगळं आहे ना त्याला घेऊन कॉर्पोरेशन बिलवर गेलो हम्म. कारण तिथे ठराव मंजूर करायचा होता. हा काय कॉर्पोरेशनला ठराव आपला आकाशवाणी केंद्रावर ते बाबासाहेबांची गाडी लागली. हम्म. मग ते मिटिंग चालली होती ठरावायची मग आम्ही सगळं आमचा ग्रुप सगळं ते महिला मंडळ सगळं ते नाही का हा. हॉलमध्ये नाही का हा मिटिंग हॉलवर तिकडं मग ठरपाडे आले गोष्ट देत वगैरे त्यावेळेस आरपीआयची ताकद पण होती बरी. हा मग म्हणले ठरपाडे आले म्हणले बाबा की थांबा म्हणले हा ठराव मंजूर केला म्हणले हा आपला. हा मग तेव्हापासून मला शिलोन बघा हेलन पिक्चरची हिरोईन बाहेर आहे ना हा. पिक्चरची हेलन हा. हेलन पिक्चर तुम्हाला हेलन जुनी हिरोईन आहे बर. ती ती बुद्धाच्या जयंतीच्या वेळेस सिलोन सिलोन रेडिओवर ते गाणे लावायचे. बर. शिला. एकच हिरोईन अशी होती हा तिचं हेलन तिचं नाव पिक्चर मध्ये हा ती फक्त ह्या रेडिओवर गाणे लावायचे सिलोन रेडिओवर बुद्धाचे गाणे हा. लावायचे बुद्धाचे पोहे हम्म. ते तेवढे येते. बरं आता 70 का झाला आता आम्ही इकडे आलो. हा बावधन मध्ये आले. हा तर म्हणजे रेंज सोडलं आणि मग बावधनला आलो. हम्म. आता तुम्हाला आमचा बावधनचा इतिहास थोडस सांगतो. इथं आल्यानंतर चौऱ्याहत्तर साली आम्ही इथं आल्यानंतर हा बावधनला आलो. मग आता इथं आल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे 2 गाव ना बावधन खुर्द हम्म.
वरच आता हे बुद्रुक वरच हे बुद्रुक. खुर्द आहे. बर बर. आपण थांबलो ते खुर्द आहे. हा. नदीच्या पलीकडे बुद्रुक. बुद्रुक. हा. तिथं थोडी वस्ती, आपली थोडी वस्ती. हा हा. आणि मग आता ह्याला एकत्र करायचंय. हम्म, मग दोन्ही मिळून आपण त्याला एकत्र केलं. हम्म, काय हम्म. इथे एक चावडी होती आपली. हा. चावडीमध्ये म्हणजे सगळं चावडीचं सगळं कार्यक्रम चाललं. हम्म. तर त्यावेळेस मरायच्या दिवस हे असं बिहार काय होतं. हा. तिथल्या लोकांना एकत्र केलं हा. 1975 साली. हा. तर त्याच्या अगोदर 1975 साली मंडळ स्थापन केलं. हा. सिद्धार्थ तरुण मंडळ 1975 सुरू केलं. हा. त्याचं उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष R.D. राक्षे, तालुका मुळशी, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. बर. आणि 1976 साली 76 साली सिद्धार्थ 75 साली नामकरण केलं बघा. हम्म. 1975 साली सिद्धार्थ महात्मा ह्या वस्तीचं नाव महात्मा फुले नगर. डेप्युटी सरपंच राव साधना कर्जावली डेप्युटी सरपंच होता. हा हा. 1975 साली ह्या वस्तीला महात्मा फुले नगर दिलं. बर. त्याच्यानंतर 1976 साली हम्म. सिद्धार्थ तरुण मंडळाचं उद्घाटन झाले. हा. त्या कामी आम्हाला ग्रामसेवकाबाईने खूप मदत केली. हा हा. कसं म्हणलं हे करायचं, घटना भेटणं वगैरे. हम्म. सिद्धार्थ तरुण मंडळाचे उद्घाटन 14/4/1976 रोजी हम्म. R.D. राक्षे, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हम्म. तालुका मुळशी, हम्म. यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. हम्म. आणि आमचं काम काय सिद्धार्थ मंडळाचं उद्घाटन करत असताना त्याचं ब्रीद वाक्य आत्मदीप भव. हम्म. ब्रीद वाक्य आत्मदीप भव. हम्म. आणि बोध चिन्ह असतं ना प्रत्येकाला. मग ते आमचं बोध चिन्ह काय होतं, कमळ. हम्म. कमळात पंथी, पेटलेली पंथी, वर हा. आत्मदीप भव. असं. हा. तर ह्या कामा मला ग्रामसेवकाने खूप मदत केली. हम्म. कसं मंडळ तयार करायचं. आणि त्यावेळेस आम्ही आता हे सिद्धार्थ तरुण मंडळ हे करत असताना घटना हम्म. आम्हाला नाही का घटना लागते ना तयार करत असताना. हा. मग आम्ही रेंजिलची घटना, हम्म. रेंजिलमध्ये असलेला आनंद संघ, त्याचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, हम्म. त्यांच्याकडे आम्ही त्या संघाची घटना केली आणि आमच्या संघाला वापरली. काही हम्म. नियमावली असते हा, नियमावली. नियमावली. आणि समजा विवाह करारपत्र हम्म. नाही का, त्या बेरेंजी सभेचे विवाह करारपत्र घेतलं, त्याप्रमाणे इथे आणलं. आता आमचं काम काय आहे, दारूबंदी. बर. महत्वाचं काम हा. दारूबंदी. 6/2/1977 रोजी दारूबंदी, आमचा मुलगा आहे हा. दारूबंदी शपथविधी. 32 लोकांना हा. इकडं प्यायचे तिकडं प्यायचे, हा. 32 लोकांना आम्ही दारूबंदी शपथविधी दिली. त्यावेळेस भंते प्रबल भंते थायलंड, भंते प्रबल भंते थायलंड यांच्या त्याचा हस्ते. फायदा झाला का दारूबंदीची शपथ? हा पिली नाही, सोडली का लोकांनी? हा, लोकांनी सोडलेला दहशत आहे ना. हा. हो का, तुम्ही जर पिऊन आला, हा. तुमच्या घरात पडलेला असेल त्याने दरवाजा खोलायचा नाही. हा. नाही की बाय वाजता की हा. नेम म्हणजे नेम आमच्यात. हा. ते दारू पिऊन आलं की त्याला घरात घ्यायचं नाही. एवढं कडक होतं म्हणजे शिस्त. आता तसं होऊ शकते का? आता नाही कसं, होत. आता बदल झाला. ते हा. पहिलं तसं एकी होते. हा. आता बघा, शपथविधी कधी झाला, 77, हा. 6/2/77. हा. भलते थायलंड हम्म. यांच्या हस्ते. आणि त्या याला कार्यक्रमाला आमच्या जिल्हा दारूबंदी प्रचारक अधिकारी MD साळसकर. हा. आणि त्या पिरियडमध्ये आता इथं महात्मा फुलेचं नाव हे केलं आम्ही नाही का ह्या वस्तीला. हम्म. 1975 साली. हम्म. आता 1977 साली सिद्धार्थ नगर म्हणजे ह्याच कार्यक्रमात हा. त्या वस्तीचं नाव आम्ही चेंज केलं. हा. त्याचं नाव ठेवलं बौद्धन बुद्रुकचं नाव सिद्धार्थनाथ ठेवलं. इथं महात्मा फुले नगर वर सिद्धार्थ नगर, 2 गाव आहे ना, हा. पण 2 गाव एकत्र. हा.
कार्यक्रम इथं व्हायचा. आता समजा तुम्ही आलाय आमच्या गावात आलाय, हम्म. लोकांना कसं बाहेर पडायचं, तर आमच्याकडे घंटा आहे. हा. समजा तुम्ही आलाय मग तो घंटा वाजवायचा. हम्म. घंटा वाजवायची पद्धत आहे सारखं नाही, घंटा असं हे वाजवत राहायचा किंवा कोणतरी आलंय हम्म. आणि सारखा जर वाजवत झाला, सारखा वाजवला की काहीतरी दुर्घटना घडली. हा. आणि मग दुर्घटना घडली तर मग आता आमच्याकडे ते वाहन बिन काय नाही, रिक्षा हा. तिकडे चतुर्सिंग तिथं रिक्षा बिक्षा काय नाही. मग ते बोलवा इथून सायकल द्या, तिथून रिक्षा टाकून आणा, इथून पेशंट यायचं. आता एक पेशंट असं झालं होतं, हम्म. ऍसिड केला होता, ऍसिड हम्म. सोडवले, मग सोडवले. पण आता काय करायचं, मग असं घंटा वाजवला मग हम्म. सगळे जमा झाले. असं जोर घंटा वाजला की समजायचं काहीतरी झालं. हा. काय इथून घंटा वाजला, इथून वरच्या गावात जायचा आवाज. हा. एवढा मोठा आवाज. हा, मग गरज होती ना त्यावेळेस, हा, हा. लहान गरज होती. तिथून रोड दिसायचं, सगळं मोकळं होतं. घंटा वाजला की लोक यायचे धावत. हम्म. हिगटा झालं की मग वरती येणार. हम्म. काय ते वरती झाले, काय झालं की मग ते बघायचं, मग त्या माणसाला इथं आणायचा किंवा पेशंटला इथं आणायचं. इथून मग ते गाडी करून घ्यायचं. एक ही बात रे, एक ही असं हम्म. वस्तीचं नामकरण झालं, महात्मा फुले झाले. पण दारूबंदीच्या वेळेस इथे ह्या घरात आकाशवाणी केंद्रात लोक आले होते मुलाखतीसाठी. बर. दारूबंदी केली ना, हा. कसं काय म्हणजे दारूबंदी केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला, काय? हा. मग ते बाईने मुलाखत दिली. हा. आशिष बाईलाच केलं होतं हो. हा. नाही का, हा. आशिष बाई घाबरत नाही ना, हा. म्हणजे शिशिक बाई जरा हे करते. हा. मग त्या मुलाखतीमध्ये एक आमची कांबळेबाई आहे ना, हम्म. तिने मुलाखत दिली. हम्म.